शंभूबाई, आबासाहेब इथे आमच्या भेटीला? पण मग चेहऱ्यावर हा संभ्रम का? रागावलेत का आमच्यावर? ते येणार हे ठाऊक असूनही आम्ही पन्हाळगडी थांबलो नाही म्हणून? आम्हाला पाहताच हसू का मालवलं यांचं? शंभूबाई, आता तरी रुसवा सोडा, सोडा तो बेबनावाचा दिखावा. तुम्हाला हृदयाशी धरायला आम्ही आतुर झालो आहोत. आबासाहेब, असे नका पाहू आमच्याकडे. चुकलो आम्ही. आम्ही थांबायला हवं होतं पन्हाळगडी. मामासाहेब, उगाच भरीस घातलं तुम्ही आम्हाला. आबासाहेब, कडकडून भेटावंसं वाटतंय हो, पण कसं यावं? कुठल्या तोंडानं सामोरं यावं आपल्या? कधी एकदा तुमच्या मिठीत सामावतोय असं झालंय आम्हाला. आता आणखी नका वाट पाहायला लावू आबासाहेब. बोलवा आम्हाला. कुठे होतास रे लेकरा? तुमच्या जवळच होतो आबासाहेब. तुमच्यापासून कधी दूर गेलोच नाही. होय रे बाया, आम्हाला खात्री आहे तुम्हाला आमच्यापासून कोणी दूर करूच शकणार नाही. ना परके ना आपले. आबा, क्षमा असावी आबासाहेब. अदब विसरलो. आबासाहेब, आबासाहेब, आम्हाला क्षमा करा. आम्ही चुकलो, खूप चुकलो. आम्ही तुम्हाला आनंद देण्याऐवजी यातना दिल्या, चिंता दिली, त्रास दिला. रात्रीच्या वेळी निवांत झोपेऐवजी काळजी दिली. आम्ही तुम्हाला न सांगता दिलेर खानाच्या छावणीत गेलो हे योग्य केलं नाही. आबासाहेब, ज्या तडफेनं आम्ही मोगलांच्या छावणीत गेलो होतो, जो उद्देश मनात ठेवून गेलो होतो, तो उद्देश सफल झाला नाही. आबासाहेब, आम्ही तुमच्या विचारांची लक्ष्मण रेषा ओलांडली आणि असं वाटलं की तिथंच फसलो. मोगलांचा विस्तव आम्ही हाती धरला, पण
पण चटके मात्र तुमच्या तळहाताला बसले. आम्हाला क्षमा करा आबासाहेब. क्षमा कशासाठी मागता शंभूराजे? शौर्य हे क्षमाशील नाही, शौर्य हे कौतुकास पात्र आहे. आणि ते शौर्य जर देशासाठी असेल, राष्ट्रासाठी असेल, तर ते स्वाभिमानाचं प्रतीक होतं. तुम्ही जे केलं ते स्वराज्यासाठी केलं. आबासाहेब, होय शंभूराजे. पण आबासाहेब, या दिवसात पार पिळवटून गेलो आम्ही. आपल्या दोघांमध्ये झालेल्या बंद दाराआडच्या चर्चेनं पार ससे होलपट केली आमची. तुमच्याशी भांडण झाल्यासारखं वागायचं, एकमेकांशी पटत नाही असं जगाला दाखवायचं, उघड भेटायचं नाही. राजकारण साधण्यापायी बापाची माया आमच्या हातून निसटून गेली हो. हा खोटा बेबनाव करणं खरंच गरजेचं होतं. होय शंभूराजे, गरजेचं होतं. नाहीतर त्या दिलेर खानाली विजापुरास हाती घेतलं असतं. त्या सरजा खानला तर हेच पाहिजे होतं. मोगल आणि आदिलशाह जर एक झाले असते तर मात्र स्वराज्याला धोका नक्की होता. पण ज्याच्यासाठी हे सगळं करायचं तो स्वराज्याचा वारसदारच आमच्या हाती लागलाय अशा गैरसमजात दिलेर खान होता. तो गाफील राहिला म्हणून स्वराज्यावरचं संकट टळलं. आबासाहेब, शंभूराज, तो शहजादा जर आपल्या हाती लागला असता तर खूप मोठं काम झालं असतं. त्या औरंगजेबाला दिल्लीच्या लाल किल्ल्याच्या भिंतींचे लाल पत्थर मोजत बसावे लागले असते. पण आबासाहेब, दमछाक झाली. गेली 2 वर्ष मध्यरात्री झोपेतून दचकून जागवायची सवय लागली आम्हाला. भीती म्हणून नाही, पण सावधपणा ठाऊक आहे आम्हाला. पहा, आपले कान, डोळे, शरीर नकळत साहूल घेत असतात. आजूबाजूला कुठे दगाफटका होत नाहीये ना याची. होय आबासाहेब, गेले 2 वर्ष हीच अवस्था आहे आमची. 2 वर्ष नाही, गेली 13-14 वर्ष. 13-14 वर्ष? होय शंभूराज. आपण आग्र्यातून निसटलो, मथुरेस येऊन थांबलो. तिथे आम्ही तुम्हाला एकट्याला सोडून पुढे निघालो होतो तेव्हा तुमच्या कोवळ्या मुठीत तुम्ही आमचं बोट असं गच्च धरून ठेवलं होतं. आठवतंय तुम्हाला? आम्ही कठोर काळजानं आमचं बोट सोडवून घेतलं आणि आम्ही पुढे निघून गेलो. कदाचित तेव्हापासूनच तुम्हाला या सावधपणाची सवय झाली असेल. आबासाहेब, आम्ही मात्र तुम्हाला स्वतःपासून दूर, स्वराज्यापासून दूर, परक्या माणसांच्या अंगणात सोडून आलो, ते देखील एकटा. खूप रागावला असाल ना आमच्यावर, रुसला असाल ना बापावर. रुसलो होतो, पण तुम्ही एकटं टाकलं म्हणून नाही आबासाहेब. तुम्ही जवळ हवे होतात या एकाच भावनेपोटी. आबासाहेब, तुम्ही आम्हाला एकटं टाकलं असं वाटलंच नाही हो कधी. उलट वाटलं की आबासाहेब आपल्या छाव्याला तयार करतायत, जबाबदारी अंगावर टाकून. आणि अभिमान वाटला तुमचा. बुबाय, या गोष्टीचा सल नाहीये तुमच्या मनात. गेली कित्येक वर्ष काटा ऋतूने इथं जात आमच्या. पण एक लक्षात ठेवा, नेहमी आमच्या मनात तुमच्याविषयी अपार अपरिमित प्रेम आहे. प्रेमाखेरीज तुमच्याविषयी आमच्या मनात दुसरं काही नाही. ना कोणत्या तक्रारी, ना काही नाराजी. आबासाहेब, चला. आबासाहेब, तुमच्या पोटात अन्न नाही, आमच्या घशाखाली घास कसा उतरेल? सगळ्यांना आमच्यातले छत्रपती फक्त दिसतात, आमच्यातला
पाप कधीच कोणाला दिसत नाही. आयुष्यातल्या पित्याला जाहीर होण्यास अनेक तट बुरुज आडवे येतात. शंभू बाळा, मथुरेला आम्ही तुम्हाला एकट्याला सोडून निघून गेलो. त्यानंतर आम्ही बोललो ते यमुना माईशी. यमुना माई, आम्ही लेकराला एकटं मागे टाकून पळून नाही जात आहोत. त्यांच्या सुरक्षिततेसाठी संकट आमच्या पाठीवर घेऊन त्यांच्यापासून दूर जातो. आमच्या काळजाला किती इंगळ्या डसतायत हे फक्त तू जाणतेस. गोदावरी प्रकरणाच्या निवाड्याच्या वेळी तुम्ही आलात. दारापाशी बाळकृष्णाची मूर्ती ठेवली. तुमच्या जीवाची तगमग आम्ही जाणली. शंभूबा, शृंगारपूरला गेलात तुम्ही, मात्र एकटे पडलो आम्ही. दक्षिण दिग्विजय करून परतल्यानंतर आम्हाला सगळ्यात आधी फक्त तुम्हाला भेटायचं होतं. शंभूबा, खूप मोठी कामगिरी बजावली होती. अश्वदय उभं केलं होतं. तब्बल 1.5 वर्ष केवळ पत्र मैत्रीवर तुम्ही त्या दिलेर खानाला झुलवत ठेवलं. आम्ही तुम्हाला खलिता देखील पाठवला होता, पण तो वाटेत पकडला गेला आणि त्यानंतर आपला संपर्क होऊ शकला नाही. आम्हाला न सांगता दिलेर खानाच्या छावणीत गेलात. त्या दिवसापासून ते तुम्ही परत येईपर्यंत एकही रात्र बाळा नीट झोपलो नाही. महाराज, झोपला नाहीत अजून? झोप कशी येईल आम्हाला? आमचा पोर आम्हाला न सांगता सावरता त्या दिलेर खानाकडे गेले. झोप कशी येईल? त्यांना त्यांची भीती नाहीये, पण बापाला काळजी वाटेल इतकी साधी गोष्ट नाही काही. आमच्या देवाला आमची एवढी काळजी? लेकरा, एक बाप म्हणून कमी पडलो का रे आम्ही? बाबासाहेब, आमच्या मनात तक्रार नाही की सल नाही, अभिमान आहे. खूप खूप अभिमान. तुम्ही आमचे आबा आहात. आबासाहेब, शंभूबाळ, आबासाहेब, आम्हाला काहीही नको. गादी नको, सत्ता नको, सिंहासन नको, राज्य नको. आम्हाला आपल्या पायाची जोड, आपल्या पायाशी दूध भात खाऊन आपली आणि या रयतेच्या स्वराज्याची सेवा करू आम्ही. आबासाहेब, आम्हाला दौलतीचा मोह नाही. लेकरा, काय बोललास? पितृभक्तीचा अर्क बोललास. पितृऋणाचा सार बोललास. शंभूबाळ, आबासाहेब, आपल्या लेकराला बापाच्या भूमिकेत बघितलं की त्या बापाला खूप समाधान वाटतं. आबासाहेब, स्वतः वडिलांच्या भूमिकेत शिरलो की आपल्या वडिलांचं मन कळतं. आबासाहेब, गडउतार झालंच पाहिजे. होय शंभूबा, आम्ही उद्या पहाटेच निघणार. आबासाहेब, अजून काही दिवस थांबला असतात तर आम्हाला करमून गेलंय हो, आणि आपल्या भवानीबाईही रमून गेल्या. होय आबासाहेब. आबासाहेब, तुम्हाला दोघांना एवढा निवांतपणा पहिल्यांदाच भेटलाय.
असं गप्पा मारताना, अशी मसलत करताना पाहून आम्हाला केवढा आनंद होतोय. शिवाय किती गोष्टीही कळतायत आम्हाला. आम्हाला पण आवडलं असतं थांबायला, पण आता बाळराजांच्या लग्नाचं वर्तमान कधी एकदा गडावर जाऊन सोयरा राणी साहेबांना देतोय असं झालंय. होय आबासाहेब, पण तरीही आम्हाला वाटतं की अजून 2 रोज तरी थांबावं. शंभूराजे खूप कामं खोळंबली आहेत आणि काही महत्वाचे निर्णयही घ्यायचे. त्यातून आता लग्नाची धामधूम सुरू होईल. त्या सिद्धीचा उपद्रव जरा जास्तच वाढलाय, तो थांबवायचा आहे. टोपीकरांच्याही कुरापती सुरू झाल्यात, जराब द्यायची त्यांना. औरंगजेबाच्या गोटातून 2 हेर आलेत, त्यांच्याकडून खबरा काढायच्या. आबासाहेब, आपण जरा आराम करा. एवढी दगदग करू नये. आम्ही आहोत ना. तुमच्या स्वप्नासाठी आम्ही जीवाचं रान करू. करू? शंभूराजे, अगदी जन्मापासून तुम्ही हेच करत आला आहात. आबासाहेब, अजूनही करावं असं वाटतं. करणारे तुम्हीच आहात. आजपासून ही जबाबदारी तुमची. चला, उद्या पहाटेच निघणार आहोत. निरोप घ्यायला आलो होतो. म्हणजे सकाळी भेटणार नाही आम्हाला? नाही, आबासाहेब, आम्ही 2 गावं पुढे आलो असतो. शंभूराजे, तुम्ही जर आलात तर आमचा पाय निघणार नाही. एकदा कडकडून मिठी मारा, कडकडून भेटा आम्हाला. आबासाहेब, या आमच्या आबासाहेबांच्या बाहूत सुख आहे, सिंहासन आहे, स्वर्ग आहे. या बाहूत चेतना, चैतन्य, चिंतामणी आहे. या बाहूत अमृताचा कल्लोळ आहे. खरंच ही एक गोष्ट आमच्या जवळ असेल तर आम्हाला दुसरं काही नको. आबासाहेब, तुम्हीच आमचं जीवन आणि तुमची स्वप्न पूर्ण करणं हेच आमचं ध्येय. आम्ही कृतकृत्य आहोत. तुम्ही आमचे वडील आहात.